सर्वांना जय शिवराय। नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि या निकालामध्ये महाराष्ट्रातील अनेक परीक्षार्थींनी उज्ज्वल असं यश संपादन केलं आहे। महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये सध्या वास्तव्यास असलेले श्री प्रतीक जुयेकर यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर ऑल इंडिया रँक 177 घेऊन त्या ठिकाणी IAS साठी क्वालिफाय झालेले आहेत। तर प्रतीक जुयेकर यांच्याविषयी सांगायचं झालं तर प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, त्यांनी मराठी माध्यमातून घेतलं होतं आणि मराठी माध्यमातून सुरू झालेला हा प्रवास कलेक्टरच्या पदापर्यंत कसा जाऊन पोहोचला याची माहिती आपण स्वतः त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। तर सर, पहिल्यांदा आपलं आमच्या चॅनलच्या वतीनं आणि सगळ्या प्रेक्षकांच्या वतीनं आपलं मनापासून अभिनंदन, धन्यवाद की आपण एवढं मोठं यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे। तर आपल्या ह्या चर्चेला सुरुवात करताना मला आपल्याकडनं असं जाणून घ्यायला आवडेल की आपलं बालपण कसं होतं? माझं बालपण हे, माझे बाबा प्राथमिक शिक्षक आहेत आणि आई गृहिणी आहे, तर एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातच झालं। मी माझं प्राथमिक शिक्षण नेरळ येथे विद्याविकास मंदिर या शाळेत पूर्ण केलं। ते मराठी मीडियममध्येच झालं आणि त्यानंतर मी 8वी ते 10वी हे माझं शिक्षण, माध्यमिक शिक्षण मी अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला कर्जत येथे पूर्ण केलं। म्हणजे आपण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण दोन्ही मराठी माध्यमातून घेतले? हो। आणि त्यानंतर मग पुढचं शिक्षण आपण म्हणजे परीक्षा देण्याच्या अगोदर, UPSCला तयारी करण्याच्या अगोदर आपण जे शिक्षण घेतलं ते कुठलं घेतलं होतं आणि कुठल्या याच्यामध्ये घेतलं होतं आपण? मी 11वी 12वी ही बिर्ला कॉलेज कल्याण येथे सायन्समधून केली होती। तिथे कॉम्प्युटर सायन्स हा माझा ॲडिशनल सब्जेक्ट होता आणि त्यानंतर मी 12वी नंतर माझं ग्रॅज्युएशन IIT इंदोर येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून केलं। मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून आपण IIT केल्यानंतर त्यानंतर आपण UPSCच्या तयारीला सुरुवात केली की आपण जॉब वगैरे काय केला होता? नाही, मेकॅनिकल इंजिनियर झाल्यानंतर IITमधून माझी कॅम्पस प्लेसमेंट झाली टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीमध्ये। पुणे येथे मी 2 वर्ष ॲज अ असिस्टंट मॅनेजर जॉब केला। मग UPSCकडे आपण कसे वळाले किंवा UPSCची तयारी आपण करायला पाहिजे, कारण एक चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पदावर आपण जॉब करत होता, मग एकदम असं डायव्हर्शन केल्यासारखं तुम्ही UPSCकडे कसं काय वळालात? टाटा मोटर्समध्ये जेव्हा मी जॉब करत होतो तेव्हा काही CSR प्रोजेक्ट्स थ्रू मी काही डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीजमध्ये जिल्हा प्रशासनाशी संपर्कात आलो। त्याचबरोबर माझेही काही मित्र त्यावेळेला IAS झाले होते आणि त्या सर्वांचं काम बघून मला असं वाटलं की एका इंजिनियरच्या डोमेनपेक्षा अजून जास्त लोकांशी कनेक्ट आणि लोकांच्या प्रॉब्लेम्स सॉल्व करण्यासाठी आपण काम करू शकतो। ते आपण जर आपण ही UPSCची परीक्षा दिली आणि आपण IAS बनलो तर, आणि मग तेव्हाच मी ठरवलं की आपण हे करू शकतो आणि मग आपण एक्झामसाठी प्रिपरेशन करायला पाहिजे। ओके, त्यानंतर आपण हा UPSCचा प्रवास सुरू केला। तर UPSCची जे आपण तयारी चालू केली तर प्राथमिक स्तरावर आपण त्याची काय तयारी केली होती, किंवा बरेच लोक UPSCचा अभ्यास करायचं म्हटलं तर मग पुणे असेल किंवा दिल्ली असेल अशा ठिकाणी जातात, तर आपण सुरुवात कशी केली होती? मी सुद्धा पुण्यामध्येच सुरुवात केली ह्या प्रवासाला। पुण्यामध्ये ज्ञानप्रबोधिनी नावाची संस्था आहे, तिथे त्यांची UPSCच्या वर्गासाठी एक एंट्रन्स एक्झाम होते, ती एक्झाम मी दिली, त्याचा इंटरव्ह्यूसुद्धा असतो आणि मग तिथे सिलेक्शन झाल्यावर त्यांनी मला जे काही गाईड केलं त्या सर्व गाईडलाईन्स मी फॉलो करत गेलो। जे काही रेफरन्स बुक्स असतील, सोर्स बुक्स असतील, ते सर्व फॉलो करणे किंवा अभ्यासाचे प्लॅन्स बनवणे, मंथली किंवा वीकली अभ्यासाचं शेड्यूल ठरवणे, त्यानंतर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपर ते सॉल्व करणे, ह्या सर्व गोष्टी मी त्यांच्या गाईडलाईन्सनुसार पूर्ण केल्या। नक्कीच। मग मागच्या आपण साधारणतः किती वर्षापासून UPSCची तयारी करत होतात? मी 3 वर्ष UPSCची तयारी करतो आहे। मग आता जर तुम्ही या ठिकाणी या चालू वर्षी या परीक्षेमध्ये यश मिळवलं तर आपला हा कितवा अटेम्प्ट होता? हा माझा 4था अटेम्प्ट होता। माझा पहिला अटेम्प्ट मी जॉब करत होतो तेव्हा दिला होता। 4था अटेम्प्ट होता। म्हणजे पहा, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की UPSC आपण म्हणतो ही कठीण परीक्षा आहे, पण सातत्य जर ठेवलं आणि अपयशाने खचून न जाता जर आपण आपला प्रवास सुरू ठेवला तर एक दिवस नक्कीच आपण यशाला गवसणी घालू शकतो। हे सरांच्या या ठिकाणी यशातून आपल्याला दिसतंय। तर सर, हा UPSCचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत अशा 3 टप्प्यामधून आपल्याला जावं लागतं। तर ह्या 3 टप्प्यामध्ये तयारी करत असताना आपला हा प्रवास कसा होता आणि आपण त्याची तयारी कशा पद्धतीने केली? ह्या 3 टप्प्यांसाठी आपली स्ट्रॅटेजी वेगवेगळी असावी लागते। पूर्वपरीक्षेसाठी आपल्याला जास्तीत जास्त सिलेबस हा कव्हर करावा लागतो आणि मागील 20 ते 30 वर्षाचे क्वेश्चन्स आणि क्वेश्चन पेपर आपल्याला सोडवून UPSC कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारते त्याचा एक अंदाज घेऊन आपल्याला हे सर्व तयारी करायची असते। त्यासाठी प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची होते, त्याचबरोबर जास्तीत जास्त एरिया कव्हर करणे महत्त्वाचं होऊन जातं। मेन्स ही परीक्षा लेखी परीक्षा असल्यामुळे ती लिहून, आन्सर्स लिहून आपल्याला एक्सपर्टकडून ते चेक करून घ्यावे लागतात आणि त्यांच्या उपदेशानुसार किंवा त्यांच्या सूचनांनुसार आपल्याला त्यात बदल करून करावे लागतात।
प्रिलिम्सपेक्षा मेन्सचा अभ्यास असा वेगळा होतो की मेन्ससाठी सोर्स लिस्ट ही लिमिटेड असते, पण आपल्याला रिव्हिजन्स खूप जास्त वेळा करावे लागतात. कारण आपल्याला 3 तासामध्ये जवळपास 50 पानं लिहावी लागतात, असे 9 पेपर्स असतात. तर त्या दृष्टीने आपलं सर्व पाठांतर आणि ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. आणि मुलाखतीसाठी अत्यंत वेगळा प्रकार म्हणजे आपल्याला स्वतः फील्डमध्ये जाऊन बरेचसे अनुभव हे घ्यावे लागतात. म्हणजे प्रबोधिनीतर्फे आम्ही वेल्हा तालुका पुणे जिल्ह्यामध्ये तिथे गेलो होतो. तिथे जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांचं काम कसं चालतं हे सगळं अभ्यास करून घेतला होता. त्याचप्रकारे आपलं वक्तृत्व किंवा आपली कम्युनिकेशन स्किल्स ह्या सर्वावर काम करावं लागतं. तर असे हे 3 वेगवेगळे टप्पे ठरतात. नक्की सर. आणि जेव्हा मेन परीक्षा आपण देतो त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय असतो निबंध. हो तर तो निबंध समजा माझ्या मते 250 मार्काला तो पेपर असतो. हो. तर त्याची तयारी कशा पद्धतीने आपण केली होती? निबंधाच्या तयारीसाठी मला एक फायदा हा झाला की मी लहानपणापासून खूप अवांतर वाचन करतो आणि ह्या सगळ्या पुस्तकातून एक लेखन कौशल्यसुद्धा विकसित होत जातं. म्हणजे आधीपासूनच मला लिखाणाची आवडच होती आणि त्यामुळे माझा बेस चांगला होता. त्यामुळे खूप जास्त एफर्ट्स मला घ्यावे लागले नाहीत. त्याबरोबरीने मी नवीन जे टॉपर्स लोकांचे निबंध ॲवेलेबल असतात वेगवेगळ्या वेबसाईट्सवर, ते मी फॉलो केले. त्यांच्या काही लेखनशैली मी अंगीकारण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर विविध लेखकांचे कोट्स किंवा त्यांचे काही शॉर्ट स्टोरीज, एक्झाम्पल्स हे सर्व मी एका वहीमध्ये कलेक्ट केलं होतं आणि त्याला विषयावार विभागणी केली होती त्याची. आणि त्यामुळे मग अशा 11 ते 12 विषयांची मी विस्तृतपणे तयारी केली आणि त्यापैकी एखादा विषय आला तर तो मला लिहिणं सोपं व्हायचं. आणि त्याचबरोबरीने माझं अवांतर वाचन असल्यामुळे दुसरा विषयही मी हाताळू शकायचो. फार महत्त्वाची गोष्ट आहे. सरांनी सांगितली की मला लहानपणापासून वाचनाची फार आवड होती. हो. म्हणजे युपीएससीची जर्नी ही 1-2 वर्षामध्ये सक्सेस भेटत नाही. तर एक माझ्यामध्ये सर ती एक प्रोसेस असते. लहानपणापासून हो. तुम्ही स्वतःला कसं डेव्हलप करता त्या दृष्टीने फार महत्त्वाचं असतं आणि छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला या परीक्षेसाठी उपयुक्त ठरत असतात. तर याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा विषय असतो मुख्य परीक्षेला ऑप्शनल विषय कुठले घ्यायचे. तर बरेच आता जे विद्यार्थी तयारी करतात तर त्या ऑप्शनल विषय निवडताना तुम्ही कसे निवडले आणि त्याची तयारी आपण कशा पद्धतीने केली होती? हो, ते ऑप्शनल निवडणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण माझ्या पहिल्या 2 मेन्समध्ये मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा ऑप्शनल सब्जेक्ट घेतला होता. मी ते असं घेतलं होतं की माझं ग्रॅज्युएशन मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून झालेलं आहे आणि मला एक कम्फर्ट होता त्या सब्जेक्टमध्ये. परंतु नंतर असं आढळून आलं की UPSCचा पॅटर्न हा माझ्या कॉलेजच्या पॅटर्नपेक्षा बराच वेगळा होता आणि त्यामुळे मला त्यामध्ये खूप मार्क्स मिळाले नाहीत आणि 2 अटेम्प्टमध्ये माझं मेन्स पास होऊ शकली नाही. त्यानंतर मी बऱ्याच लोकांशी चर्चा करून साधारण 3 ते 4 ऑप्शनल निवडले होते की पॉलिटिकल सायन्स, सोशिओलॉजी, अँथ्रोपोलॉजी आणि जॉग्राफी. आणि त्यानंतर मी अँथ्रोपोलॉजी हा ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून निवडला ह्या माझ्या फायनल अटेम्प्टसाठी. तो मी असा निवडला की मी सायन्स बॅकग्राऊंडचा आहे आणि त्याचबरोबर मला आता इंजिनिअरिंगमध्ये जर मार्क्स येत नाही आहेत तर मला एक नॅचरल सायन्स आणि सोशल सायन्स या दोघांचं कॉम्बिनेशन असलेला एक विषय हवा होता. म्हणून मी अँथ्रोपोलॉजी निवडला आणि त्याला ह्या वेळेला यश आलं. नक्कीच सर. आणि जसं मगाशी आपण सांगितलं की आपण प्राथमिक माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातून घेतलं, तरी असं असलं तरी जेव्हा आपण UPSCचा विचार करतो तेव्हा जे अभ्यासाचं मटेरियल आहे ते बहुतेक करून इंग्रजी विषयामध्ये असतं. जरी आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये UPSC परीक्षा देता येत असेल, इंटरव्ह्यू देता येत असेल, तर इंग्रजी विषय फार महत्त्वाचा आहे. तर मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्यानंतर एक थोडीशी अशी भीती मुलांच्या मनामध्ये असते की आपण त्याच्यामध्ये सक्सेस होऊ किंवा इंग्रजी विषयी भीती असते. तर आपण त्याला कसं फेस केलं होतं? मला जेव्हा मी सेमी इंग्लिशला आलो होतो त्यावेळेला मला इंग्रजी झेलायला थोडं कठीण जायचं. मग त्यावेळेला मी सोप्या इंग्रजी पुस्तकांपासून सुरुवात केली. म्हणजे जरी समजत नसेल तरी बाजूला एक डिक्शनरी सोबत ठेवून म्हणजे ती गोष्टींची पुस्तकं असतील किंवा असं नाही की अभ्यासाचीच पुस्तकं, पण एक इंग्रजी वाचनाची सवय लागावी अशी मी ती डेव्हलप करत गेलो साधारण माझ्या 8वीपासून. आणि 8वी इयत्तेपासून मी ती वाचायला सुरुवात केली. त्यानंतर मी इंग्रजी काही एज्युकेशनल मूव्हीज किंवा डॉक्युमेंटरीज ते सुद्धा पाहायला सुरुवात केली. आणि सुरुवातीला ते एवढं कळत नव्हतं इंग्रजी, पण मूव्हीज किंवा व्हिडिओजमधले सबटायटल्स वाचून किंवा नंतर न्यूजपेपर इंग्रजी घ्यायला सुरुवात केली. सोप्या न्यूजपेपरपासून सुरुवात केली आणि हे सगळं मी म्हणजे स्वतःवर एक प्रकारे ते अंगीकारत गेलो की नाही, मला पुढे जाऊन इंग्रजीमध्येच सगळं लिहायचं आहे किंवा अभ्यास करायचा आहे, तर आत्तापासूनच आपण त्याची सवय करू. नक्कीच सर. म्हणजे इंग्रजीची तयारी आपण ही सुरुवातीपासून करणं गरजेचं आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा झाल्यानंतर महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे मुलाखतीचा. हो. तर ही मुलाखतीची तयारी आपण कशा पद्धतीने केली होती आणि मुलाखतीचा समजा तुम्ही ज्यावेळेस मुलाखतीला गेले काय असा वेगळा अनुभव आहे का त्या ठिकाणी जेव्हा त्या पॅनलला तुम्ही फेस केलं तेव्हा असा काही वेगळा प्रश्न आला किंवा काही एक आठवण त्याची आहे का काही? मुलाखतीची तयारी म्हणजे
बेसिकली आपण स्वतःलाच जास्त समजून घ्यायचं असतं. म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड, तुमचा विषय, तुमचा सर्व अभ्यास, या सर्वाचा चांगला अभ्यास करून किंवा तुमचे जे छंदही असतील, जसं की जर तुमचा छंद वाचन असेल तर मग विविध पुस्तकं त्या काळात वाचून किंवा त्यांचे लेखक, त्यांच्याबद्दलची माहिती, असं सर्व समावेशक आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्यानंतर आपला तालुका, आपला जिल्हा, आपलं राज्य, देश यांच्या चालू घडामोडी आणि त्यांचे जे बेसिक इन्फॉर्मेशन माहिती आहे, त्यांचा इतिहास, त्यांचा भूगोल, हे सगळ्याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. तर हा सर्व अभ्यास साधारण मी 1 महिना वगैरे केला. त्याचप्रमाणे मी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचं कार्यक्षेत्र कसं असतं, ते काम कसं करतात, हे सगळं समजून घेतलं. कारण फायनल इंटरव्ह्यूमध्ये असे क्वेश्चन्स विचारतात की जर तुम्ही आज डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असाल तर शिक्षणाचा विषय तुम्ही शिक्षणाचे प्रश्न तुम्ही कसे सोडवाल. तर एक डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट काय काम करतो हेही आपण आधीच समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. तर त्यासाठी मी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या पण भेटी घेतल्या होत्या आणि त्यांनीही मला चांगल्या प्रकारे मदत केली. आणि नंतर मी दिल्लीमध्ये 3 ते 4 मॉक इंटरव्ह्यूजसुद्धा दिले आणि त्या मॉक इंटरव्ह्यूजमध्ये त्यांनी मला बिहेवियर किंवा कम्युनिकेशन स्किल्स याबद्दलच्या बऱ्याच टिप्स दिल्या आणि त्या कामालाही आल्या. आणि जो फायनल इंटरव्ह्यू UPSCच्या हाऊसमध्ये झाला, ढोलपूर हाऊसमध्ये, तो अत्यंत चांगला अनुभव होता. म्हणजे तिथे इंटरव्ह्यूला ते लोक आपल्याला कुठलाही स्ट्रेस देत नाहीत. आपलं जी माहिती असते ती पूर्णपणे वाचून आपल्याला अगदी कम्फर्टेबल होऊन ते क्वेश्चन विचारतात. मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा पासआउट असल्यामुळे विविध टेक्नॉलॉजीजवर प्रश्न विचारले होते की भारतासमोरच्या ज्या विविध समस्या आहेत, त्या नवीन ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, या सर्वाचा वापर करून आपण कशा सोडवू शकतो, हा एक प्रश्न विचारला होता. त्यानंतर टाटा मोटर्समध्ये मी काय काम केलं किंवा माझा जॉब काय होता यासंबंधी त्यांनी प्रश्न विचारले होते. तसेच सध्या चालू असलेले जे शेतकरी आंदोलन आहे ते कसं आपल्याला भविष्यात सोडवता येईल या प्रकारे पण प्रश्न विचारले होते. आणि एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण रिलेटेड, क्लायमेट चेंज म्हणजे वातावरण बदल, ते का होतं आहे आणि ते कसं सॉल्व करू शकतो आपण जागतिक पातळीवर, त्याबद्दलही त्यांनी क्वेश्चन विचारले. नक्कीच. म्हणजे प्रॅक्टिकली एखादी समस्या जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्ही त्याला एक अधिकारी म्हणून कसं फेस कराल, हे आपली जर्नी अगदी आयुष्यभर आपण ज्या समस्या छोट्या छोट्या येत असतात त्या आपण कशा सोडवतो यातूनच आपण तिथपर्यंत पोहोचत असतो. त्यानंतर एक असा महत्त्वाचा मुद्दा आहे की UPSC परीक्षेच्या आता ह्या वर्षीच्या पोस्ट माझ्या मते 1000च्या आसपास होत्या आणि प्रीला एक्झाम देणारे साधारणतः 10-1 लाखाच्या आसपास विद्यार्थी असतात आणि शेवटी त्यातनं पासआउट फक्त 1000 विद्यार्थी होतात. तर याच्यामध्ये मला प्रश्न असा विचारायचा की तुमच्या हातामध्ये सेकंड ऑप्शन असणं किती गरजेचं आहे? हो, आजच्या घडीला असं बरंच दिसतंय की बरेच जण जॉबचा आणि इतर विचार न करता थेट या परीक्षांच्या मागे लागत आहेत. पण हेही तेवढंच सत्य आहे की साधारण 4 ते 5 लाख विद्यार्थी जे फायनल डेला एक्झामला जातात त्यातून केवळ 700 ते 750 ह्या जागा आहेत. आणि निश्चितच प्रत्येकजण जो ह्या परीक्षेला बसतो तो त्याच्या शाळेचा किंवा त्याच्या तालुक्याचा वगैरे टॉपर असतो. तर असं नाही की सगळ्यांनाच ही परीक्षा पास होता येणार आहे. निश्चित आपल्या परिश्रम आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर आपण ही पास करू शकतो. पण एका बाजूला आपण आपल्या करिअरचाही विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी मी अगोदर 2 वर्ष जॉब केल्यामुळे माझ्याकडे तो एक्सपिरियन्स होता आणि मला खात्री होती की जरी ह्या परीक्षेमध्ये मी पास झालो नाही तरी मला एक जॉब आहे, म्हणजे जॉब एक्सपिरियन्स आहे आणि मी पुन्हा त्या म्हणजे माझ्या जॉबच्या क्षेत्रामध्ये वळू शकतो. तर हा बॅकअप प्लॅन मी नेहमीच रेडी ठेवला होता. आणि जे ॲस्पिरंट्स ह्या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनाही माझा सल्ला असाच राहील की हे परीक्षा म्हणजेच काही सर्वस्व नाही आहे. देशाची सेवा आपण अनेक प्रकारे करू शकतो. जसे सर आज एक शिक्षक म्हणून या देशाची सेवा करत आहेत, तसं कुठल्याही प्रोफेशनमधून आपण देशाची सेवा करू शकतो. तर त्या दृष्टीने आपल्या करिअरचाही एक बॅकअप प्लॅन नेहमीच तयार असावा. म्हणजे बॅकअप प्लॅन असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि एक सर दुसरा एक मुद्दा असा आहे, आपल्या पालकांशी चर्चा केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ज्या प्राथमिक स्तरावर स्कॉलरशिपच्या परीक्षा होतात, 4थी असेल, 8वी असेल, प्रज्ञाशोध असेल, अशा विविध परीक्षांमध्ये आपण यश मिळवलं होतं. मग आता जे मुलं प्राथमिक शिक्षण घेत आहेत तर त्यांना तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने तुम्ही सुरुवातीपासून तयारी केली पाहिजे? ते सर्व म्हणजे क्रेडिट मी माझ्या पालकांनाच देईन. कारण त्यांचं लहानपणापासूनच असं एक राहिलं की कुठल्याही परीक्षेला तू जाऊन बसायचं, म्हणजे जरी तू त्यात पास झाला किंवा झाला नाही तो फरक नाही, पण परीक्षा देण्याची ही सवय लागली पाहिजे. आपण एक स्पर्धेच्या युगामध्ये वावरतो, तर त्या स्पर्धेला आपण तोंड देता येईल असं एक लहानपणापासूनच ती सवय डेव्हलप झाली पाहिजे. आणि मग त्यांनी परीक्षेला बसवल्यानंतर मी त्याचा ज्या प्रकारे होईल त्या प्रकारे अभ्यास करत गेलो आणि मला त्यात यश मिळत गेलं. तर
जे विद्यार्थी हे ऐकत असतील त्यांना माझा हाच सल्ला राहील की तुम्ही यश किंवा अपयशाकडे बघू नका, पण स्पर्धेमध्ये उतरण्यासाठी घाबरू नका. नक्कीच सर. आणि माझा पुढचा प्रश्न त्या रिलेटेड होता. तुमचं कष्ट, तुमचं यश जरी असलं, आपल्याला आज लोकांना दिसत असलं, तर त्यामागे अनेक लोकांचे हात असतात. तर तुमच्या यशामागं नक्की कोणाकोणाचं मार्गदर्शन असेल, कोणाकोणाचा तुम्हाला पाठिंबा असेल, त्याविषयी काय सांगाल? हो, आज मी असंच म्हणतो की हे जे काही यश आहे माझं, ते माझं नाहीच आहे. म्हणजे जे सर्व काही लोकांनी किंवा सर्वांनी दिलेलं आहे, त्या सर्वांमुळे आज मी आहे. सर्वात प्रथम म्हणजे माझे आई-बाबा, त्यानंतर माझे शेजारचे काकासुद्धा, की त्यांनी माझ्या प्रत्येक अडचणीमध्ये मदत केलेली आहे. त्यानंतर माझे नातेवाईक, तसेच मला जे शिक्षक लाभले लहानपणापासून, म्हणजे मी नेरळला होतो, त्यानंतर मी कर्जतला होतो, त्यानंतर माझ्या कॉलेजमध्ये अत्यंत विद्वत्तापूर्ण शिक्षक लाभले. त्यांनी पुढे ह्या परीक्षेला कसं जायचं, या परीक्षेची तयारी कशी करायची, म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त त्या सर्वाचं मला चांगलं मार्गदर्शन केलं. आणि नंतर माझी जी सर्व मित्रमंडळी लाभली, जे आता इथे बसलेले आहेत, की त्यांच्यामुळे एक आयुष्यातला आनंद वगैरे तेही घेता आलं मला, की ज्यामुळे मानसिक संतुलन पण राहतं आणि अजून चांगला जोमाने अभ्यास करता येतो. म्हणजे सरांनी सांगितलं की परीक्षेची तयारी करताना मानसिक संतुलन जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल, तर आपल्याबरोबर आपला परिवार असेल, आपला मित्र परिवार असेल, आणि आपले जे छंद आहेत ते सुद्धा आपण जोपासणं तितकंच गरजेचं आहे. तर सर, आता मगाशी आपण सांगितलं की नवीन जे तयारी विद्यार्थी करतायत त्यांनी काय केलं पाहिजे आपण सांगितलं. तर आपण आता या ठिकाणी प्रशासकीय सेवेमध्ये प्रवेश केलेला आहे. तर प्रशासकीय सेवेमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायला आवडेल? तसं प्रशासकीय सेवेमध्ये आल्यावर एक ॲज अ IAS एक जनरलिस्टच जॉब असतो. कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला देशाची सेवा करता येते. तर त्या संदर्भात काही असं आवड निवड असं नाही आहे, पण अगदी लहानपणापासून मला शिक्षण आणि आरोग्य या 2 क्षेत्रांबद्दल आवड आहे आणि त्या क्षेत्रांमध्ये काहीतरी मोठं करायला आवडेल मला. नक्कीच सर. आणि आता एक शेवटचा प्रश्न आहे माझा, की आता मागं काही दिवसापूर्वी, आता मागच्या 2 वर्षापासून कोविडचा काळ चालू आहे. एक प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठलंही क्षेत्र असलं एक फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. परीक्षांचे निकाल उशिरा लागत आहेत, परीक्षांच्या तारखा पुढे जात आहेत. तर याच्यामध्ये आपणही नाव ऐकलं असेल, स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यांनी मागं MPSCची जो परीक्षा देत होते त्याने आत्महत्या केली होती. तर ह्या क्षेत्रामध्ये येऊ घातलेले नवीन विद्यार्थी असेल, तयारी करणारे विद्यार्थी असेल, आता मगाशी आपण सांगितलं की आपण 4था अटेम्प्ट आपण दिला होता, आपण हार मानली नाही, तर त्या विद्यार्थ्यांना आपण काय सांगाल? हो, तो एक इन्सिडन्स हे खूपच वाईट घडलं होतं. तर या स्पर्धा परीक्षांमध्ये आधीच खूप जास्त ही कॉम्पिटिशन आहे आणि आधीच आपण पाहिल्याप्रमाणे जवळपास 5 ते 6 लाखांमधून केवळ 700 ते 750च जागा असतात. तर ह्या सर्वांचा आधीच विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे या सर्वात पडण्यापूर्वीच. आणि आपलं एक मानसिक संतुलन ठेवण्यासाठी किंवा मनःशांती ठेवण्यासाठी आपण एक बॅकअप करिअरचा प्लॅनसुद्धा करू शकता. आपल्या मित्रमंडळींशी या सर्व चर्चा करू शकता. त्याचबरोबर आपण योगा, मेडिटेशन या सर्व क्रियांथ्रू आपलं एक मानसिक संतुलन मेंटेन करू शकता. नक्कीच. म्हणजे आपली परीक्षेची UPSC तयारी करण्यापूर्वी शारीरिक मानसिक संतुलन खूप चांगलं असणं गरजेचं आहे, तरच आपण या परीक्षेमध्ये यश मिळवू शकतो. आज या ठिकाणी आपण सन्माननीय श्री प्रतीक जुईकर यांच्याशी चर्चा केली. त्यांचे वडील चंद्रशेखर जुईकर हे एक प्राथमिक शिक्षक आहे आणि याचा आम्हाला एक विशेष आनंद आहे की आमचे एक सहकारी असलेले, वरिष्ठ सहकारी असलेले प्राथमिक शिक्षक यांचा मुलगा आज UPSC आणि पास झाला आणि कलेक्टर पदावर त्यांनी गवसणी घातलेली आहे. निश्चितपणे ते पुढे जाऊन एक चांगलं, देशासाठी चांगलं काम करणार आहेत. सर, आपण आज या ठिकाणी चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपला बहुमूल्य वेळ आम्हाला या ठिकाणी दिलात, त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.